हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि आजचा आहे लेक्चर नंबर 4. यामध्ये आपण लक्षामध्ये घेतो आहोत इंटरॅक्टिव्ह फोर्सेस. यामध्ये आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. नाउ व्हॉट इज आयन डायपोल इंटरॅक्शन? ऍज द नेम सजेस्ट, आयन डायपोल. डायपोल दोन पोल म्हणजे तो पोलार मॉलिक्यूल आहे. म्हणजे आयन आणि पोलार मॉलिक्यूल यांच्यामधलं हे इंटरॅक्शन आहे. आता आयन हा दोन प्रकारचा आहे, कॅटायन आणि एनायन. मग दोन्हीही प्रकारच्या आयनचं पोलार मॉलिक्यूल सोबतचं जे इंटरॅक्शन आहे त्याला आपण आयन डायपोल इंटरॅक्शन असं म्हणतो. काय सांगितलं? आयन म्हणजे कॅटायन किंवा एनायन, डायपोल म्हणजे पोलार मॉलिक्यूल. मग कॅटायन असो की एनायन असो, त्याचं पोलार मॉलिक्यूल सोबत जे इंटरॅक्शन आहे त्याला म्हणायचं आयन डायपोल इंटरॅक्शन. आता पोलार मॉलिक्यूल मध्ये दोन प्रकारच्या साईट असतात, एक पॉझिटिव्ह साईट आणि एक निगेटिव्ह साईट. मग आता काय असेल? समजा आपण आयन मधला कॅटायन घेतला तर पोलार मॉलिक्यूल मधला एनायन याच्यासोबत त्याचं इंटरॅक्शन असेल, कारण एक पॉझिटिव्ह चार्ज एक निगेटिव्ह चार्ज. समजा आपण आयन घेतला एनायन म्हणजे निगेटिव्ह आयन, तर पोलार मॉलिक्यूल मधली पॉझिटिव्ह साईट त्या ठिकाणी काम करेल. बघा काय सांगतोय, आयन डायपोल इंटरॅक्शन. इट इज द इंटरॅक्शन बिटवीन एनी आयन कॅटायन किंवा एनायन विथ अपोजिटली चार्ज्ड साईट ऑफ पोलार मॉलिक्यूल. म्हणजे समजा आयन हा कॅटायन असेल तर पोलार मॉलिक्यूल मधली निगेटिव्ह साईट त्या ठिकाणी वर्किंग मध्ये असेल, आणि आयन जर का एनायन म्हणजे निगेटिव्ह आयन असेल तर पोलार मॉलिक्यूल मधली पॉझिटिव्ह साईट त्या ठिकाणी वर्किंग मध्ये असेल. बरोबर आहे की नाही? कारण हा पॉझिटिव्ह असेल तर यातली निगेटिव्ह साईट काम करेल, हा निगेटिव्ह असेल तर पोलार मॉलिक्यूल मधली पॉझिटिव्ह साईट त्या ठिकाणी काम करणार. वाक्य काय आहे? इट इज द इंटरॅक्शन बिटवीन एनी आयन दॅट इज कॅटायन ऑर एनायन with the oppositely charged site of polar molecule. That interaction is called as ion dipole interaction. उदाहरणार्थ, या ठिकाणी हा आयन होता Na+ म्हणजे कॅटायन. मग हा जो वॉटर पोलार मॉलिक्यूल आहे त्याची निगेटिव्ह साईट म्हणजे ऑक्सिजन ही त्या ठिकाणी Na+ सोबत इंटरॅक्शन मध्ये असेल. मग हे एक इंटरॅक्शन झालं, कॅटायन पॉझिटिव्ह आयन आणि पोलार मॉलिक्यूल मधला निगेटिव्ह चार्ज. म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि हा काय आहे? निगेटिव्ह. यांच्यातल्या इंटरॅक्शनला आपण आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणतोय. आता उलट, समजा आपण एनायन घेतला निगेटिव्ह आयन, तर वॉटर मधली पॉझिटिव्ह साईट म्हणजे हायड्रोजन साईट ही इंटरॅक्शन मध्ये भाग घेतल्याचं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून तर आपण सांगितलं की इट इज द इंटरॅक्शन बिटवीन एनी आयन दॅट इज कॅटायन ऑर एनायन with the oppositely charged site of polar molecule. That interaction is called as ion dipole interaction. It depends upon, कशावर डिपेंड आहे? तर पहिला मुद्दा, it depends upon the magnitude of dipole moment of the polar molecule. या पोलार मॉलिक्यूलची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे त्याचं मॅग्नेट्यूड काय आहे, त्याची व्हॅल्यू किती जास्त आहे. जेवढं डायपोल मोमेंट हाय असेल तेवढं याचं पोलार नेचर जास्त असेल, आणि जेवढं पोलार नेचर जास्त असेल तेवढा हा इंटरॅक्शन जो आहे हा पॉवरफुल असल्याचं दिसून येईल. दुसरा आहे साईज ऑफ द पोलार मॉलिक्यूल, साईज ऑफ द पोलार मॉलिक्यूल. आणि तिसरा आहे चार्ज अँड साईज ऑफ द आयन. एक प्रकारे असं म्हणता येईल की द आयन डायपोल इंटरॅक्शन डिपेंड्स अपॉन चार्ज अँड साईज ऑफ पोलार मॉलिक्यूल एज वेल एज द आयन. याचा चार्ज म्हणजेच डायपोल मोमेंट, बरोबर आहे, आणि साईज, याचा चार्ज आणि साईज म्हणजे दोघांच्याही चार्ज आणि साईज वरती हे आयन डायपोल इंटरॅक्शन अवलंबून असतं. म्हणून वाक्य काय दिलंय? आयन डायपोल इंटरॅक्शन डिपेंड्स अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ डायपोल मोमेंट ऑफ पोलार मॉलिक्यूल म्हणजे चार्ज, साईज ऑफ द पोलार मॉलिक्यूल आणि चार्ज अँड साईज ऑफ द आयन यावरती आयन डायपोल इंटरॅक्शन हे अवलंबून असतं. इथे आपण दाखवलेला आहे हा NaCl जो आहे, या NaCl मध्ये Na+Cl- असे आयन्स आपल्याला मिळतात.
या NaClचं जेव्हा आपण हायड्रेशन करतो म्हणजे त्याला पाण्यात जेव्हा आपण टाकतो तेव्हा असं दिसून आलेलं आहे की एव्हरी Na प्लस इज सराउंडेड बाय द 6 वॉटर मॉलिक्यूल. एव्हरी Cl मायनस इज ऑल्सो सराउंडेड बाय द 6 वॉटर मॉलिक्यूल ड्युरिंग हायड्रेशन. तर जेव्हा आपण NaCl ला पाण्यात टाकलं म्हणजे त्याचं हायड्रेशन होईल. Na प्लस Cl मायनस, Na प्लसच्या सभोवताली 6 वॉटर मॉलिक्यूल, Cl मायनसच्या सभोवताली 6 वॉटर मॉलिक्यूल. पण या वॉटर मॉलिक्यूलची अरेंजमेंट कशी असते बघा. Na प्लसच्या सभोवतालचे 6 वॉटर मॉलिक्यूल कसे असतात की त्यातली निगेटिव्ह साईट ही Na प्लस कडे असते आणि Cl मायनसच्या सभोवताली 6 वॉटर मॉलिक्यूल कसे असतात तर त्यांची पॉझिटिव्ह साईट ही anion कडे आल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे हा पॉझिटिव्ह तर हा निगेटिव्ह साईड, हा निगेटिव्ह तर हा पॉझिटिव्ह साईड त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. मग आता काय आहे, हा कॅटायन त्याच्या सभोवताली पोलार मॉलिक्यूल विथ अ निगेटिव्ह साईड, हा एनायन त्याच्या सभोवताली पोलार मॉलिक्यूल विथ अ पॉझिटिव्ह साईड टुवर्ड्स इट. यामध्ये हा कॅटायन आहे, हा एनायन आहे. साईज ऑफ कॅटायन इज स्मॉलर दॅन साईज ऑफ एनायन. म्हणजे Na प्लसचा साईज हा Cl मायनस पेक्षा लहान आहे. As the size of cation is smaller than size of anion, naturally the charge on cation is more concentrated. काय दिलंय बा? Now cations are smaller than anion. Hence, the charge on cation is more concentrated. And as the charge on cation is more concentrated, it is found that the interaction of cation with a negative side of a polar molecule is stronger than the कोण घेतला आपण एनायन अँड पॉझिटिव्ह साईड ऑफ अ पोलार मॉलिक्यूल. काय सांगतोय लक्ष द्या. इथे कॅटायन्स आर स्मॉलर दॅन एनायन आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, चार्ज ऑन कॅटायन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड. त्याच्यामुळे काय होणार आहे, इंटरॅक्शन बिटवीन कॅटायन अँड निगेटिव्ह साईड ऑफ पोलार मॉलिक्यूल ही स्ट्रॉंग असेल ऍज कम्पेअर टू एनायन अँड पॉझिटिव्ह साईड ऑफ अ पोलार मॉलिक्यूल. म्हणजे हे इंटरॅक्शन पॉवरफुल आहे याच्यापेक्षा हे आपण इथे लक्षामध्ये घेतो आहोत. कोणतं उदाहरण घेतलंय आपण आता सांगितलं मी की NaCl ला वॉटरमध्ये घेतलं आपण म्हणजे त्याचं हायड्रेशन केलं तर NaCl चा मिळतो Na प्लस Cl मायनस. हायड्रेशनच्या दरम्यान एव्हरी Na प्लस इज सराउंडेड बाय 6 वॉटर मॉलिक्यूल वाईल विथ अ निगेटिव्ह ऑक्सिजन नियर टू Na प्लस, निगेटिव्ह ऑक्सिजन नियर टू Na प्लस. त्याच वेळेला एव्हरी Cl मायनस इज सराउंडेड बाय 6 वॉटर मॉलिक्यूल विथ अ पॉझिटिव्ह ऑक्सिजन इज नियर टू Cl. आणि हे कॅटायन डायपोल इंटरॅक्शन हे जास्त स्ट्रॉंगर आहे कोणापेक्षा, एनायन डायपोल इंटरॅक्शन पेक्षा. याचं कारण आपण सांगितलेलं आहे की कॅटायन इज स्मॉलर दॅन एनायन, दॅट्स वाय चार्ज ऑन कॅटायन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड अँड हेन्स धिस इंटरॅक्शन विल बी मोर पॉवरफुल. धिस म्हणजे कोणतं, कॅटायन डायपोल इंटरॅक्शन विल बी मोर पॉवरफुल दॅन एनायन डायपोल इंटरॅक्शन. एक मुद्दा अजून लक्षात घेऊ आपण. NaCl मधला Na प्लस त्याच्या सभोवताली 6 वॉटर मॉलिक्यूल असतात. MgCl2 मधला Mg2 प्लस त्याच्या सभोवताली सुद्धा 6 वॉटर मॉलिक्यूल असतील. म्हणजे जसं NaClचं हायड्रेशन केलं तसं MgCl2चं पण हायड्रेशन केलं आपण. मग तिथे NaClच्या हायड्रेशन मध्ये Na प्लसच्या सभोवताली 6 वॉटर मॉलिक्यूल असतील तर MgCl2च्या हायड्रेशन मध्ये Mg2 प्लसच्या सभोवताली 6 वॉटर मॉलिक्यूल असतील. मग आता कोणतं इंटरॅक्शन जास्त पॉवरफुल आहे तर लक्ष द्या, Na प्लस आणि Mg2 प्लस मध्ये Mg2 प्लस इज स्मॉलर दॅन Na प्लस. हा जो Mg2 प्लस आहे हा स्मॉलर आहे Na प्लस पेक्षा ड्यू टू लार्जर चार्ज. चार्ज जास्त असल्यामुळे या ठिकाणी त्याचा जो साईज आहे तो स्मॉलर आहे. मग साईज ऑफ Mg2 प्लस इज स्मॉलर दॅन Na प्लस अँड ऍज द साईज इज स्मॉलर इट्स चार्ज इज मोर कॉन्सन्ट्रेटेड अँड हेन्स Mg2 प्लस मधलं आयन डायपोल इंटरॅक्शन विथ वॉटर इज स्ट्रॉंगर दॅन Na प्लस आयन डायपोल इंटरॅक्शन विथ वॉटर. म्हणजे इथे Na प्लस असताना हा पोलार मॉलिक्यूल हे इंटरॅक्शन डोक्यात घ्या. इथे Mg2 प्लस असताना हे पोलार मॉलिक्यूल ते इंटरॅक्शन लक्षात घ्या. Mg2 प्लसचा आकार लहान आहे त्यामुळे त्याच्यावरचा चार्ज जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्यामुळे Mg2 प्लसच्या केसमध्ये असणारं आयन डायपोल इंटरॅक्शन जास्त पॉवरफुल असेल Na प्लस मधल्या इंटरॅक्शन पेक्षा. तर ऑल दिस इज अबाउट द आयन डायपोल इंटरॅक्शन. नावामध्ये उत्तर शोधायचं. आयन कॅटायन और एनायन, डायपोल
पोलार मॉलिक्यूल विथ अ अपोजिटली चार्ज्ड साइट. बरोबर आहे. मग इकडे कॅटायन असेल तर पोलार मॉलिक्यूलची निगेटिव्ह साईड त्याच्या सभोवताली, इकडे अनायन असेल तर पोलार मॉलिक्यूलची पॉझिटिव्ह साईड त्याच्या सभोवताली, आणि त्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे त्याला आपण आयन डायपोल इंटरॅक्शन असं म्हटलेलं होतं. तर ऑल दिस इज अबाउट द न्यू इंटरॅक्शन, दॅट इज आयन डायपोल इंटरॅक्शन. नाव अबाउट द न्यू टाइप ऑफ अ फोर्स, न्यू टाइप ऑफ इंटरॅक्शन, that is called as dispersion force. It is also called as London force because discovered by the scientist, German scientist London. लंडन नावाचा जर्मन सायंटिस्ट आहे, त्यांनी या फोर्सला आपल्या समोर मांडलं, म्हणून याला डिस्पर्शन फोर्स किंवा त्या सायंटिस्टच्या नावाने लंडन फोर्स असं म्हटलं जातं. आपण जे इंटरॅक्शन आतापर्यंत लक्षात घेतलेले आहे त्यातलं पहिलं इंटरॅक्शन आपलं होतं डायपोल डायपोल इंटरॅक्शन, जे दोन पोलार मॉलिक्यूल मधलं होतं. दुसरं इंटरॅक्शन होतं ते होतं डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन, जे पोलार मॉलिक्यूल आणि नॉन पोलार मॉलिक्यूल ज्यात डायपोल इंड्यूस केल्या जातं अशामध्ये आपण बघितलं होतं. तिसरं जे आपण बघितलं होतं, जे आता आपण बघितलेलं आहे, ते होतं त्या ठिकाणी आयन डायपोल इंटरॅक्शन. आणि या तिन्ही इंटरॅक्शन मध्ये आपल्याला लक्षात येतं की एक तर दोन्हीच्या दोन्ही जे साईट आहेत त्यांच्यावरती चार्ज आहे किंवा किमान एकावरती तरी चार्ज आहे. पण आता आपण अशा पद्धतीने या ठिकाणी इंटरॅक्शन बघणार आहोत की जे इंटरॅक्शन असणार आहे ज्याला नाव आहे डिस्पर्शन फोर्स, ज्यामध्ये दोन्हीही मॉलिक्यूल हे नॉन पोलार असतील, म्हणजे एकावरती पण चार्ज नाहीये. मग काय आहे बघा इंटरॅक्शन. डिस्पर्शन फोर्स, लंडन फोर्स. इट इज द इंटरॅक्शन बिटवीन टू नॉन पोलार मॉलिक्यूल ऑर ऍटम. दोन्हीही मॉलिक्यूल नॉन पोलार आहे, दोन्हीही ऍटम नॉन पोलार आहे, त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहे त्याला डिस्पर्शन फोर्स असं म्हटलं जातं. असं दिसून आलेलं आहे की काही नॉन पोलार मॉलिक्यूल जेव्हा एकमेकाकडे अप्रोच होतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये टेम्पररी चार्ज सेपरेशन झाल्याचं दिसून येतं. आणि या टेम्पररी चार्ज सेपरेशनमुळे त्यांच्यामध्ये इन्स्टंटेनियस किंवा टेम्पररी असं पोलार नेचर निर्माण होतं. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे टेम्पररी, तात्पुरती डायपोल मोमेंट सुद्धा तयार झाल्याचं दिसून येतं. बघा, दोन्ही मॉलिक्यूल काय होते, नॉन पोलार. ते जेव्हा अप्रोच झाले तेव्हा त्यांच्यामध्ये तात्पुरतं चार्ज सेपरेशन झालं, म्हणजे तात्पुरतं पोलार नेचर आलं, म्हणजे तात्पुरती डायपोल मोमेंट त्यांच्यामध्ये क्रिएट झाली आहे. आणि तात्पुरत्या पोलार नेचरमुळे आपल्याला तात्पुरत्या डायपोलमुळे त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन क्रिएट झालं त्या इंटरॅक्शनला म्हटलं जातं डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस. अर्थात हे जे इन्स्टंटेनियस पोलार नेचर आहे, हे जे टेम्पररी पोलार नेचर आहे, इट इज फॉर शॉर्ट टाइम अँड इट्स पोझिशन चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. हे तात्पुरतं पोलार नेचर निर्माण झालंय, हे कमी वेळाकरता निर्माण झालेलं असतं आणि त्याची सुद्धा पोझिशन सतत बदलल्याचं दिसून येतं. हे जे डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन फोर्स आहे हे अतिशय वीक आहेत. 2 नंबरला ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत साईज, शेप, मोलार मास, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि डायपोलला. म्हणजे काय, तर जेवढा साईज शेप मोठा तेवढं डिस्पर्शन फोर्स जास्त, जेवढं मोलार मास जास्त किंवा जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त किंवा जेवढं टेम्पररी डायपोल जास्त तेवढे डिस्पर्शन फोर्सेस त्यातल्या त्यात स्ट्रॉंग असल्याचं दिसतं. ओव्हरऑल तर आपण सांगितलं की डिस्पर्शन फोर्सेस आर व्हेरी वीक, पण त्यातल्या त्यात त्या डिस्पर्शन फोर्सची जी ताकद आहे ही डिपेंड आहे साईज, शेप, मोलार मास, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि डायपोल वरती. जेवढ्या या गोष्टी जास्त तेवढं डिस्पर्शन फोर्स सुद्धा जास्त असल्याचं दिसून येतं. आता मुद्दा हा निर्माण होतो की एक्झाम्पल तरी कोणतं आहे या डिस्पर्शन फोर्सचं, तर बघा इनर्ट गॅसेस हे नॉन पोलार आहेत. मग 2 हेलियम ऍटम्स मधलं जे इंटरॅक्शन आहे किंवा 2 अरेगॉन ऍटम्स मधलं जे इंटरॅक्शन आहे ते डिस्पर्शन फोर्स आहे. बघा, इंटरॅक्शन बिटवीन नॉन पोलार इनर्ट गॅसेस. त्याचबरोबर मिथेन सुद्धा नॉन पोलार आहे. मग 2 मिथेन मॉलिक्यूल मधलं जे इंटरॅक्शन आहे ते सुद्धा डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन फोर्स या हेडिंग खाली आल्याचं दिसून येईल. काय बोलतोय पहा आपण, डिस्पर्शन फोर्सेस कोणी शोधले, जर्मन सायंटिस्ट लंडननी, म्हणून त्याला लंडन फोर्स असं म्हणतात. हे कोणामधलं इंटरॅक्शन आहे, तर इट इज द इंटरॅक्शन बिटवीन 2 नॉन पोलार मॉलिक्युल्स ऑर ऍटम.
काय होत असतं, हे नॉन पोलार मॉलिक्यूल किंवा ऍटम जेव्हा अप्रोच होतात त्यांच्यामध्ये टेम्पररी चार्ज सेपरेशन होतं, त्यांच्यामध्ये टेम्पररी पोलार नेचर, टेम्पररी डायपोल म्हणजेच टेम्पररी डायपोल मुवमेंट तयार होते. या टेम्पररी शब्दाला इन्स्टंटेनियस शब्द वापरण्याची सुद्धा पद्धत आहे, म्हणजे तात्पुरतं. अर्थात हे जे इन्स्टंटेनियस डायपोल किंवा पोलार नेचर आहे हे फॉर शॉर्ट टाइम असतं आणि त्याची पोझिशन सतत चेंज होत असते. हे जे डिस्पर्शन फोर्सेस आहे अतिशय वीक फोर्सेस आहे आणि त्यांची स्ट्रेंथ ही डिपेंड असते, डायरेक्टली प्रपोर्शनल असते. साइज अँड शेप ऑफ द मॉलिक्यूल, मोलार मास ऑफ द मॉलिक्यूल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ऍटम अँड मॉलिक्यूल अँड द टेम्पररी डायपोल ऑफ दॅट मॉलिक्यूल. हे जेवढं जास्त तेवढे डिस्पर्शन फोर्सेस सुद्धा जास्त असणार. आणि एक्झाम्पल सांगितलं, डिस्पर्शन फोर्सेस आर द इंटरॅक्शन इन बिटवीन द नॉन पोलार इनर्ट गॅसेस, इंटरॅक्शन बिटवीन द नॉन पोलार मिथेन मॉलिक्यूल. हे आपण डिस्पर्शन फोर्सचं एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. आता आपण विचार करू समजा इनर्ट गॅसचा किंवा मिथेनचा. जर का या इनर्ट गॅसचं किंवा मिथेनचं टेम्परेचर लो असेल आणि प्रेशर जर का हाय असेल, बघा इनर्ट गॅसेस किंवा मिथेन, आपण मिथेनचं उदाहरण घेऊ. मिथेन याचं टेम्परेचर आपण कमी ठेवलं आणि त्याच्यावरचं प्रेशर आपण वाढवलं, टेम्परेचर इज लो अँड प्रेशर इज हाय, तर अशा वेळेला मिथेनचे जे मॉलिक्युल्स आहे त्यांच्या मोशनवरती, त्यांच्या फिरण्यावरती एक प्रकारे आपण रिस्ट्रिक्शन आणलाय आणि त्यावेळेला कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ मिथेन लो असेल आणि कायनेटिक एनर्जी ऑफ मिथेन मॉलिक्यूल लो आहे, म्हणजेच मॉलिक्युल्स ऑफ मिथेन आर क्लोजर टू इच अदर. आणि मॉलिक्युल्स ऑफ मिथेन जर का एकमेकाच्या जवळ आहे तर साहजिकच त्यांच्यामधला डिस्पर्शन फोर्स हा सफिशियंटली स्ट्रॉंग असेल आणि त्या केसमध्ये मिथेनचं लिक्विफिकेशन झाल्याचं आपल्याला दिसून येईल. तुम्हाला कोणी विचारलं की मिथेन कसा लिक्विफाय केला जाऊ शकेल, तर मिथेनला किंवा इनर्ट गॅसेसला कसं लिक्विफाय करणार, तर काय सांगायचं, हे जे गॅसेस आहे यांचं टेम्परेचर कमी करा, यांच्यावरचं प्रेशर वाढवा, त्याच्यामुळे त्यांच्या मॉलिक्यूलच्या मोशनवरती रिस्ट्रिक्शन येईल, त्यांच्या मॉलिक्यूलची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कमी होईल आणि हे मॉलिक्यूल क्लोजर, सफिशियंटली क्लोजर येतील आणि त्यामुळे त्यांच्यामधले डिस्पर्शन फोर्सेस हे सफिशियंटली स्ट्रॉंग होतील आणि ते मॉलिक्यूल जवळ आले म्हणजेच गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये झाल्याचं दिसेल आणि त्यामुळे मिथेन असो की इनर्ट गॅस असो हा लिक्विड मध्ये आल्याचं दिसून येतं. समजताय ना. तर हाऊ द लिक्विफिकेशन ऑफ इनर्ट गॅसेस अँड मिथेन कॅन बी कॅरिड आउट, त्याच्याकरता हा पॅरेग्राफ आपल्याला कामाचा आहे. एक मुद्दा अजून आहे, इनर्ट गॅसेस मध्ये व्हाईल गोइंग फ्रॉम हेलियम टू रेडॉन है ना, हेलियम, निऑन, एरेगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, तर म्हणजेच व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन द झिरो ग्रुप. काय दिसतंय, तर व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन द झिरो ग्रुप, दॅट इज फ्रॉम हेलियम टू रेडॉन, द atomic mass, molar mass increases, the atomic number, atomic size increases, है ना. त्या ठिकाणी atomic mass, molar mass, atomic size हे हेलियम पासून रेडॉन कडे जाताना वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे साहजिकच डिस्पर्शन फोर्सेस हे स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर झाल्याचं आपल्याला दिसेल आणि त्यामुळे बॉइलिंग पॉइंट ऑफ द इनर्ट गॅसेस इन्क्रीजेस व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम. सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट असेल हेलियमचा आणि सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट असेल रेडॉनचा. म्हणजेच बॉइलिंग पॉइंट ऑर्डर ऑफ इनर्ट गॅसेस can be explained on the basis of dispersion forces as well as the liquefaction of inert gases or the liquefaction of methane, which is a non-polar molecule, also can be explained on the basis of dispersion forces. This is about the dispersion force, that is London force. याच्यानंतर आपल्याला अजून एक नवीन प्रकारचं इंटरॅक्शन लक्षामध्ये घ्यायचं आहे, ते म्हणजे आहे हायड्रोजन बॉन्डिंग. तर हायड्रोजन बॉन्डिंगचं इंटरॅक्शन, ही हायड्रोजन बॉन्डिंग नावाची कन्सेप्ट सायंटिस्टला कशी लक्षामध्ये आली किंवा कसे ते हायड्रोजन बॉन्डिंग या कन्सेप्टकडे वळले, हायड्रोजन बॉन्डिंग नावाची एखादी कन्सेप्ट असू शकते हे त्यांच्या डोक्यामध्ये कसं आलं, हे आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून लक्षामध्ये घेऊ. त्यांच्या समोर, सायंटिस्टच्या समोर अशा कोणत्या अडचणी आल्या की त्यामुळे त्यांना हायड्रोजन बॉन्डिंग नावाची कन्सेप्ट असं लक्षात आलं. जेव्हा केव्हा व्यक्तीच्या समोर अडचणी येतात
तेव्हा तेव्हा त्यातनं तो मार्ग काढतो, म्हणजेच नवीन शोध तो लावत असतो. मग अशा कोणत्या अडचणी सायंटिस्टच्या समोर आल्या की ज्याच्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग नावाची कन्सेप्ट सायंटिस्टला लक्षामध्ये आली, त्यांना ती शोधता आली. हा टॉपिक आपल्याला इंटरेस्टिंग टॉपिक आहे. हा टॉपिक आपल्याला नेक्स्ट पिरियड मध्ये लक्षात घ्यायचा आहे. तर निश्चितपणे पुढचं लेक्चर आवर्जून पाहाल. थँक्यू.